चला आपण आरामात आणि सहज बसूया आणि तुमचे दोन्ही हात छानपैकी झटका. कितीही अस्वस्थता आत असली तरी ती सर्व निघून गेली पाहिजे. सगळी अस्वस्थता निघून जाईल. आपले हात झटका आणि डोके डावीकडे उजवीकडे हलवा आणि आपली पाठ ताठ ठेवा. आपले हात मांडीवर ठेवा. आपल्या गुडघ्यांवर आपली तळहात ठेवा. तळहात आकाशाकडे उघडे राहू द्या आणि डोळे बंद ठेवा. आपल्या संपूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करून जागरूक व्हा. आपले शरीर हे दैवीकडून मिळालेलं सर्वात मौल्यवान देणं आहे. ईश्वराकडून मिळालेली एक अद्भुत भेट आहे. आपले स्वतःचे शरीर एकदा संपूर्ण नजर आपल्या शरीरावर टाका. डोळे बंद ठेवून मनातल्या मनात संपूर्ण शरीर पहा. शरीराच्या प्रत्येक अवयवाला सैल सोडा आणि त्याचा सन्मान करा. तसेच पायांचाही सन्मान करा. याच पायांनी आपण चालतो, सर्व काही करतो आणि आपण या पायांसाठी धन्य आहोत. आता शरीराच्या मध्यभागी आपले लक्ष केंद्रित करा. शरीराचा मध्यभाग आणि दोन्ही हात, तळहात हे सर्व व्यवस्थित आहे आणि याच हातांनी आपण सर्व कामे करतो. आपल्या हातांसाठी धन्य आहोत आणि आपल्या आवाजासाठी, आपल्या गळ्यासाठी, चेहऱ्यासाठीही आपण धन्य आहोत. डोळ्यांकडे लक्ष केंद्रित करा. याच डोळ्यांनी आपण विविध रंग पाहतो, संपूर्ण जगाशी संबंध ठेवतो. या डोळ्यांसाठी आपण धन्य आहोत. आपण आपल्या कानांसाठीही धन्य आहोत. यामुळे आपण खूप गोष्टी ऐकतो. आणि आपल्या त्वचेसाठीही आपण अशाच प्रकारे धन्य आहोत. आपण आपल्या पाचही इंद्रियांसाठी स्पर्श, चव, दृष्टी, ऐकू येणे आणि सुगंधासाठी खूपच मनापासून आभारी आहोत. आणि आपण आपल्या मनासाठीही मनापासून आभारी आहोत, जे कधी कधी इकडे तिकडे उड्या मारत असते. आपण आपल्या मनासाठी आणि आपल्या बुद्धीसाठीही आभारी आहोत. चांगली बुद्धी आहे यासाठीही आपण धन्य आहोत. आपण आपल्या स्वतःच्या जीवनासाठीही आभारी आहोत. आपल्या स्वतःच्या जीवनासाठी आपण कृतज्ञ आहोत. आपण धन्य आहोत. खरंच. आता चला एक खोल श्वास घेऊया. आपल्या आजूबाजूला हवा आहे, वायुमंडल आहे. जर हे वायुमंडल प्रदूषित झाले तर आपले शरीर टिकू शकत नाही. या वायुमंडलासाठीही आपण धन्य आहोत. आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या हवेसाठीही आभारी आहोत. चला एक खोल श्वास घेऊया. थोडा वेळ थांबूया आणि हळूहळू श्वास सोडूया. श्वास रोखा आणि मग सोडा. आता चला 3 वेळा ओमचा जप करूया. 3 वेळा ओम उच्चारूया.
ओमचा अर्थ म्हणजे अनंतता, शांती आणि असीम प्रेम. ओम म्हणजे अंतर्गत शांती आणि शर्थीन प्रेम. चला एक खोल श्वास घेऊया आणि श्वास घेताना किंवा ओमचा जप करताना त्या कंपनांना सर्वत्र अनुभवूया. आणि त्या कंपनांना आपल्या आजूबाजूला आणि आपल्या आत अनुभवूया. हळूहळू शांतपणे जे काही विचार येत आहे त्यांना येऊ द्या. सर्व विचार शांतपणे स्वीकारा. कोणतेही विचार असू द्या, ते येऊ द्या आणि निघून जाऊ द्या. आता जाणून घ्या की तुम्ही अग्नी आहात. तुमच्यात येणारे सर्व विचार म्हणजे जणू लाकूड, ते येतात आणि जळून जातात. शांतपणे कोणतीही गोष्ट तुम्हाला विझवू शकत नाही. तुम्ही अशी ज्वाला आहात. स्वतःमध्ये विश्रांती घ्या. स्वतःमध्ये विसावा घ्या. हस्तमुखतेसा या हास्यासोबत प्रवास करा आणि ते हास्य घेऊन पुढे जा. या हास्याला सर्वत्र पसरू द्या. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी हे हास्य तुमच्या सोबत असू द्या आणि इतरांपर्यंत पोहोचू द्या. कारण हास्य पसरवणे हेच खरे समाधान आहे. संपूर्ण शरीरात तुमच्या चेहऱ्यावर जी स्मित आहे ती शरीराच्या प्रत्येक भागात उतरू द्या. ते स्मित आपल्या डोळ्यांच्या मागेही घेऊन जा. डोळ्यांच्या मागच्या भागात सुद्धा ते हास्य उमटलेले आहे. जणू डोक्याचा मागचा भाग सुद्धा हसत आहे. हे स्मित तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर, अगदी डोळ्यांच्या मागेही दिसून येते. संपूर्ण लक्ष डोक्याच्या मागच्या भागाकडे नेतो. आता सर्व प्रयत्न सोडा आणि विश्रांती घ्या. काहीच करायचं नाही. कोणताही प्रयत्न करू नका. सर्व प्रयत्न सोडून द्या आणि फक्त विश्रांती घ्या. जेव्हा तुम्ही विश्रांती घेता तेव्हा तुमचे मन विस्तारायला लागते.
पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. प्रसन्नतेने आणि हळूहळू श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. प्रसन्नतेने आणि हळूहळू श्वास सोडा. विशाल आकाश आणि लाखो करोडो ताऱ्यांशी सजग व्हा. अधिकाधिक आराम करा. सर्व प्रयत्न सोडून द्या. तुमचे मन जिथे हवे तिथे जाऊ द्या. तुम्ही विश्रांती घेत आहात. ओम शांती शांती शांती. आता पुन्हा एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. शरीराला अजून सैल सोडा आणि हळूहळू डोळे उघडू शकता.